Hello students, welcome back to the YouTube channel of Ideal Science Academy. So we are discussing about the body fluid and circulation. So in the last videos we have discussed regarding the basic structure of human heart. So in the today's topic we are going to cover the conducting system of a human heart. So what is actually this conducting system? Conducting system is, you can say, nothing but a system which is responsible for the rhythmic contraction and relaxation of a heart. याआधी आपण जे काही व्हिडिओज बघितले ज्याच्यात आपण काही टॉपिक्स डिस्कस केले होते, ज्याच्यामध्ये आपण कव्हर केलं की ह्यूमन हार्टचे कोणकोणते चेंबर्स असतात, कोणत्या चेंबर्स दरम्यान कोणत्या प्रकारचे वॉल्स असतात. Different kind of walls we have discussed. We have discussed different blood vessels which carries the blood away from the heart, and also the vessels which brings the blood from body parts to the heart. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंडक्टिंग सिस्टम बद्दल बोलणार आहोत. कंडक्टिंग सिस्टम म्हणजे ही एक अशी सिस्टम आहे जी की हार्टच्या कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशनसाठी रिस्पॉन्सिबल असते. सो हे एक खूपच मॅजिकल मेकॅनिझम ह्युमन हार्टमध्ये आहे, ज्याच्यामुळे आपल्याला हे हार्ट एक पंपिंग ऑर्गन म्हणून आपल्या बॉडीमध्ये सर्व करतं आहे. सो बघूया की हे कंडक्टिंग सिस्टम काय असतं आणि या सिस्टमचे कोणकोणते मेजर कॉम्पोनंट्स आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल कंडक्टिंग सिस्टमचे काही सिलेक्टिव्ह कॉम्पोनंट्स आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आय विल लिस्ट आउट द कॉम्पोनंट. पहिला जो सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे कंडक्टिंग सिस्टमचा, त्याला म्हणतात सायनोअट्रियल नोड. सायनोअट्रियल नोड याला एसए नोड असं म्हटलं जातं. इन शॉर्ट एसए नोड, सायनोअट्रियल नोड. दिस इज द फर्स्ट कॉम्पोनंट. सेकंड कॉम्पोनंट ज्याला अट्रिओ व्हेंट्रिक्युलार नोड असं म्हटलं जातं. अट्रिओ व्हेंट्रिक्युलार नोड याला ए बी नोड असं सुद्धा म्हटलं जातं. एस ए नोड आणि ए बी नोड हे दोन मेजर कॉम्पोनंट्स आले. त्यानंतरचा अजून एक कॉम्पोनंट असतो ज्याला म्हणतात बंडल ऑफ हिस. बंडल ऑफ हिस. आणि लास्टचा जो कॉम्पोनंट आहे तो आहे पर्किंजे फायबर्स. पर्किंजे फायबर्स. सो रफली आपण जर बोलायचं म्हटलं की कंडक्टिंग सिस्टममध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर कंडक्टिंग सिस्टममध्ये हे 4 मेजर कंपल्सरी कॉम्पोनंट्स आहेत जे की या पूर्ण सिस्टमला बनवत आहेत. सो नेमकं ही सिस्टम वर्क कशी करते. ओके, ही जी काही कंडक्टिंग सिस्टम आहे या सगळ्यांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो कॉम्पोनंट असेल तर तो म्हणजे एस ए नोड. जो एस ए नोड एक इम्पल्स, एक कार्डियक इम्पल्स जनरेट करायची ॲबिलिटी ठेवतो. दिस एस ए नोड इज रिस्पॉन्सिबल फॉर द जनरेशन ऑफ अ कार्डियक इम्पल्स जस्ट लाईक इलेक्ट्रिक इम्पल्स. ओके, आणि हा जो इम्पल्स एस ए नोडद्वारा जनरेट केला जातो हा पूर्ण इम्पल्स हार्टच्या वॉलवर सर्क्युलेट केला जातो बाय द अदर कंपोनंट्स ऑफ दिस सिस्टम. आणि हा कार्डियक इम्पल्स पूर्ण हार्टच्या वॉलवर सर्क्युलेट झाल्यानंतर हार्टचे जे काही रिस्पेक्टिव्ह चेंबर्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतात. आपल्याला माहिती की हार्ट जे काय आहे, हार्टची वॉल वगैरे जी आहे याच्यात एक खूप महत्त्वाचा लेयर आहे जो की त्याला मायोकार्डियम असं आपण म्हणत असतो. हा कार्डियक मसल्सने बनलेला एक लेयर आहे आणि हे कार्डियक मसल्सची पिक्युलर ॲबिलिटी म्हणजे दीज आर सम सॉर्ट ऑफ फ्लेक्झिबल काइंड ऑफ मसल्स की जे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होऊ शकतात. पण ह्या कार्डियक मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे हायली रेग्युलेटेड मॅनरमध्ये चालतं. म्हणजेच याला रेग्युलेट करणारी जी सिस्टम आहे तीच सिस्टम म्हणजे कंडक्टिंग सिस्टम. विदाऊट कंडक्टिंग सिस्टम आपला हार्टचे हे चेंबर्स किंवा हार्टची ही वॉल कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होऊ शकत नाही. तर मग बघूया की ही कंडक्टिंग सिस्टम सुरू कुठून होते, नेमका हा इम्पल्स जनरेट कोण करतो आणि याला इतर बॉडी म्हणजेच त्या हार्टच्या वेगवेगळ्या स्ट्रक्चर्सपर्यंत, चेंबर्सपर्यंत नेमकं घेऊन कोण जातं.
कॅरी कोण करतं ते आपण बघणार आहोत. ओके, सो बघा या सिस्टममध्ये हा जो पहिला पार्ट आपण लिहिला आहे सायनोअट्रियल नोड, हा नोड नेमका कुठं असतो? सो हा जो नोड आहे हा नोड आहे राईट अट्रियमच्या वॉलवर. आता जर तुम्ही मागचे व्हिडिओज बघितले नसतील तर त्या व्हिडिओमध्ये आपण ही डायग्रॅम डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण ही डायग्रॅम तयार केली होती आणि त्या डायग्रॅममध्ये आपण हे वेगवेगळे चेंबर्स देखील डिस्कस केले होते. सो अगेन आय रिमेंबर यू, दिस इज नॉट द ॲक्च्युअल व्ह्यू ऑफ अ ह्युमन हार्ट, दिस इज ओनली फॉर द पर्पज ऑफ अंडरस्टँडिंग. ओके, पण आपण या डायग्रॅमच्या मदतीने चेंबर्स तर अंडरस्टँड करूच शकतो सगळे, सोबतच ही कंडक्टिंग सिस्टमसुद्धा आपण या डायग्रॅमच्या मदतीने रिप्रेझेंट करू शकतो, तिला अंडरस्टँड करू शकतो. तर बघूया. सो हा जो एस ए नोड आहे, हा एस ए नोड राईट अट्रियमच्या वॉलवर असतो. नेमका एक्झॅक्टली कुठं? तर हा जो राईट अट्रियम आहे, आपल्याला माहिती आहे राईट अट्रियम हा एक रिसिविंग चेंबर आहे जो की डिऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव करतो बॉडी पार्ट्सकडून. मग राईट अट्रियमपर्यंत येणाऱ्या 2 ब्लड व्हेसल्स आपल्याला माहिती आहेत. एक ब्लड व्हेसल जिला आपण सुपेरियर व्हेना कॅवा असं म्हणत असतो आणि दुसरी ब्लड व्हेसल्स आपण म्हणतो की ती इन्फेरियर व्हेना कॅवा आहे. ओके, इन्फेरियर व्हेना कॅवा बॉडीच्या लोअर पार्ट्सकडून ब्लड या ठिकाणी आणते, डिऑक्सिजनेटेड ब्लड. सुपेरियर व्हेना कॅवा बॉडीच्या अप्पर पार्ट्सकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट अट्रियमपर्यंत आणत असते. This all we have discussed in the previous videos. Now SA node ची एक्झॅक्ट लोकेशन काय आहे लक्षात ठेवा. SA node is located on the wall of right atrium near the opening of this superior vena cava. So just to make it simple, consider this is a SA node. Okay, remember the location of SA node is, it is present near the opening of superior vena cava on the wall of right atrium. ओके, हा पहिला फर्स्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे जो की कार्डियक इम्पल्स जनरेट करतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हार्टची जी ॲक्शन असते ती एक प्रकारची इनव्हॉलंटरी काइंड ऑफ ॲक्शन आहे, म्हणजे ती आपल्या इच्छेनुसार चालत नाही. वी कांट स्टॉप अवर हार्टबीट्स विथ अवर ओन. ओके, ती कंटिन्यू होणारी रिॲक्शन आहे, बट दो इट इज अ इनव्हॉलंटरी काइंड ऑफ रिॲक्शन, इट इज स्ट्रिक्टली अंडर द कंट्रोल ऑफ आवर ब्रेन. जेव्हा तुम्ही ब्रेनशी रिलेटेड स्टडी करणार येणाऱ्या चॅप्टरमध्ये तेव्हा तुम्हाला कळेल की रेग्युलेशन कसं होतं ब्रेनद्वारा हार्टचं सुद्धा. ओके, तर मग ही झाली लोकेशन ऑफ एस ए नोड. नंतर बघा हा जो काय एस ए नोड आहे हा कार्डियक इम्पल्स जनरेट करतो आणि एस ए नोडपासून काही ब्रांचेस अराईज होतात. त्या ब्रांचेसला इंटरनोडल पाथवे असं म्हटलं जातं. ते ब्रांचेस पुढे जाऊन त्या कार्डियक इम्पल्सला या पद्धतीने कॅरी करत असतात. ओके, अवे फ्रॉम दी एस ए नोड. हे जे काय ब्रांचेस आपण म्हणतोय या ब्रांचेसला इंटरनोडल पाथवेज असं म्हटलं जातं. इंटरनोडल पाथवेज. ओके, these branches are responsible for carrying this impulse away from the SA node. मग कुठं घेऊन जातात नेमके हे ब्रांचेस त्या पर्टिक्युलर इम्पल्सला? तर पुढचा नोड जो की ए बी नोड असतो. सो से फॉर एक्झाम्पल दिस इज डार्क, इट इज अ ए बी नोड. ओके, तर ए बी नोडपर्यंत ह्या ब्रांचेस त्या पर्टिक्युलर इम्पल्सला कॅरी करून घेऊन जातात. मग ए बी नोडची एक्झॅक्ट लोकेशन काय असते? So if you are seeing it properly, SA node on the wall of right atrium and also AB node is there on the wall of right atrium, but AB node हा कोरोनरी सायनसच्या ओपनिंग जवळ असतो. आता कोरोनरी सायनस काय? इट इज अ व्हेसल विच इज सर्क्युलेटिंग द ब्लड इनसाइड द हार्ट. सो दॅट कोरोनरी सायनस ऑल्सो ओपन्स इन टू द राईट अट्रियम. It brings deoxygenated blood from the heart. Okay, and it opens here. So coronary sinus ची जी ओपनिंग असते राईट अट्रियम मध्ये, नियर दॅट ओपनिंग दिस AB node is located.
ओके, मग काय झालं की एस ए नोडने इम्पल्स जनरेट केले आणि ते इम्पल्स इंटरनोडल पाथवेजद्वारा कॅरी करत करत ए बी नोडपर्यंत आले. मग ए बी नोड हा सेकंड इम्पॉर्टंट नोड आहे जो की तो इम्पल्स रिसीव करतो. ओके, मग ए बी नोडमधून पुढे या पर्टिक्युलर सिस्टमचा नेक्स्ट कॉम्पोनंट अराईज होतो, म्हणजेच कोण, तर बंडल ऑफ हीस. बंडल ऑफ हीस म्हणजेच काय, तर ह्या ब्रांचेस असतात अगेन ज्या ए बी नोडमधून अराईज होतात आणि व्हेंट्रिकल्सपर्यंत जातात ऑन द वॉल ऑफ व्हेंट्रिकल्स. सो अशा दोन इम्पॉर्टंट ब्रांचेस अराईज होतात ज्या की या व्हेंट्रिकल्सच्या वॉलवर गेलेल्या असतात. सो सपोज दिस इज वन ब्रांच अँड दिस इज दी अनादर ब्रांच. सो आपण म्हणू शकतो रफली ही जी काय पूर्ण नेटवर्क आहे जे अराईज झालं या ए बी नोडमधून, दिस इज कॉल्ड ॲज बंडल ऑफ हीस. याला बंडल ऑफ हीस तुम्ही म्हणू शकता. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, बंडल ऑफ हीस हॅज टू ब्रांचेस. वन ब्रांच you can say left branch of a bundle of his and one is right branch of the bundle of his. So this is the right branch of a bundle of his, this is the left branch of a bundle of his. या दोनही ब्रांचेस व्हेंट्रिकल्सच्या वॉलपर्यंत जातात आणि पुढे काय होतं तर या ब्रांचेसपासून छोटे छोटे फायबर लाईक अनादर सेव्हरल ब्रांचेस अरायजेस. मग बघा या पर्टिक्युलर ब्रांचमधून काही दुसरे ब्रांचेस अराईज झाले जस्ट लाईक दिस. हे अदर काही ब्रांचेस अराईज झाले फ्रॉम दी बंडल ऑफ हीस. ओके, हे जे ब्रांचेस आहेत दिस ब्रांचेस आर कॉल्ड ॲज पर्किंजे फायबर्स. या ब्रांचेसलाच म्हटलं जातं पर्किंजे फायबर्स. सो पर्किंजे फायबर्स आर दी अनादर इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ दिस सिस्टम. पर्किंजे फायबर्स काय करतात, हे जे पर्किंजे फायबर्स आहेत हे व्हेंट्रिकल्सच्या वॉलमध्ये यू कॅन से पेनिट्रेट झालेले असतात आणि व्हेंट्रिकल्सचा जो काही मायोकार्डियम लेयर आहे त्या वॉलचा, त्या मायोकार्डियमला एक प्रकारे सिग्नलिंग करायचं काम, तो इम्पल्सच्या माध्यमाने सिग्नलिंग करायचं काम हे ब्रांचेस करतात. म्हणजेच काय झालं, इम्पल्स जनरेट झाला बाय द एस ए नोड, एस ए नोड करून इम्पल्स गेला ए बी नोडकडे, ए बी नोडने त्याला रिसीव केलं विथ द हेल्प ऑफ दिस इंटरनोडल पाथवेज. ए बी नोडकडून तो इम्पल्स पुढे ट्रान्समिट केला गेला बंडल ऑफ हीसकडे. बंडल ऑफ हीसच्या दोन ब्रांचेस आहेत, एक ब्रांच एका राईट व्हेंट्रिकलच्या वॉलवर जाईल, दुसरी लेफ्ट व्हेंट्रिकलच्या वॉलवर जाईल. ओके, नंतर त्या बंडल ऑफ हीसमधून स्मॉल फायबर्स अराईज होतात, त्यांना पर्किंजे फायबर म्हणतात, जे की व्हेंट्रिकल्सच्या वॉलमध्ये पेनिट्रेट झालेले असतात आणि व्हेंट्रिकल्सला तो इम्पल्स त्या पर्टिक्युलर मायोकार्डियम लेवलपर्यंत पोचवतात आणि मग मायोकार्डियम स्टार्ट्स टू कॉन्ट्रॅक्ट. ओके, मग त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं. अशा प्रकारे इम्पल्सच्या माध्यमाने हे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन रेग्युलेट केलं जातं. या सिस्टममधला कोणताही कॉम्पोनंट जर ब्रेक झाला तर ही सिस्टम कोलॅप्स होते. ओके, त्यातल्या त्यात हा एस ए नोड जो आहे याला पेसमेकर असं म्हटलं जातं. पेसमेकर म्हणजे काय, ओके, सो पेसमेकर आता कदाचित तुम्ही ऐकलं असेल की आर्टिफिशियल पेसमेकरसुद्धा असतात. आर्टिफिशियल पेसमेकरसुद्धा असतात मार्केटमध्ये. सपोज अ पर्सन हॅविंग सम डिफेक्ट इन दी एस ए नोड. समजा एखाद्या व्यक्तीचा एस ए नोड काम करत नाही आहे व्यवस्थित, तर त्यावेळेस एक इलेक्ट्रॉनिक पेसमेकर त्याच्या हार्टच्या वॉलवर बसवला जातो, त्याला आर्टिफिशियल पेसमेकर म्हणतात, जो की लिथियमसारख्या बॅटरीजने चालणारा आहे, ज्याला काहीतरी एक लाईफ स्पॅन असतो सिलेक्टिव्ह अकॉर्डिंग टू दी बॅटरी पॉवर आणि त्याच्यानुसार त्याला रिप्लेस करत राहावं लागतं. कारण हा नोड नाही राहिला तर आपले ते कार्डियक इम्पल्स जनरेट नाही होणार, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन नाही होणार आणि हार्टबीट्स ज्या आहेत आपल्या नॉर्मल त्या नॉर्मली होणार नाही. म्हणजे हार्ट रेट जो काय असतो तो चेंज होतो जर एस ए नोडमध्ये प्रॉब्लेम राहिली तर. ओके, सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सिस्टम ऑफ दिस हार्ट. हार्टची रिदमिसिटी पूर्णपणे या सिस्टमवर डिपेंड असणार आहे. ओके, म्हणून मग तुम्हाला हे सगळे कॉम्पोनंट्स लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर 4 कॉम्पोनंट्स आहेत, लक्षात ठेवा. एस ए नोड ऑन द राईट, ऑन द वॉल ऑफ राईट अट्रियम नियर दी ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना कॅवा. देन ए बी नोड again on the wall of right atrium near the opening of coronary sinus, and the bundle of His which arises from the
AV node and goes to the wall of ventricles. From there, some another fibers arises which penetrates or deepens into the wall of ventricles. These are the Purkinje fibers, and these Purkinje fibers provides that impulse to the myocardium level of the ventricle, and the ventricle begins to contract. ओके, अशा प्रकारे हे सगळं रेग्युलेशन चालतं. अँड दिस इज द कंडक्टिंग सिस्टम ऑफ ह्युमन हार्ट. ओके, थँक्यू.